नमस्ते मित्रांनो. आपण लहानपणापासूनच बोलणं शिकतो, राईट? अ, ब, क, ड किंवा ABCD की आपल्याला भाषा शिकवली जाते. आपण नंतर वाक्य बोलायला शिकतो आणि मग आपण जगामध्ये एकमेकांशी संवाद साधणं हे उपयोगात आणतो किंवा शिकत पण असतो त्याच वेळेला. म्हणजे कम्युनिकेशन हे आपण लहानपणापासूनच शिकतो किंवा आपल्याला शाळेमध्ये किंवा घरी देखील शिकवलं जातं. पण ते जे कम्युनिकेशन असतं ते साधारण 5 ते 10%च असतं. आपलं सगळ्यात मोठं कम्युनिकेशन जे होत असतं ना, ते स्वतःशी होत असतं. त्याला म्हणतात सेल्फ टॉक. कम्युनिकेशनचा एक प्रकार जो मोस्टली आपण सगळेच लोकं स्वतःशी रोज बोलत असतो. 24 तासामधले जेव्हा आपण जागे असतो, त्याच्यातले 90% टाईम आपण नेहमी स्वतःशीच बोलत असतो. सेल्फ टॉक म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी छोटा आहे, मी मोठा आहे, मी उंच आहे, मी हे करू शकतो, हे करू शकत नाही, मी हुशार आहे, माझं डोकं चालत नाही, की काही आपलं जे स्वतःशी बोलणं असं की ही परिस्थिती फार कठीण आहे, की ह्या गोष्टी मला एकदम सोप्या वाटतात. ह्या ज्या गोष्टी आपण प्रत्येक वेळेला स्वतःशी बोलत असतो ना, ह्यालाच सेल्फ टॉक म्हणतात. आपल्या डोक्यामध्ये हे विचार सततच चालू असतात. आणि मग त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स लेवल वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो किंवा कॉन्फिडन्स कमी पण होऊ शकतो. डिपेंड्स तुम्ही सेल्फ टॉक कसा ठेवलेला आहे. तर आपण स्वतःशी बोलण्याची जी कला आहे कम्युनिकेशनमधली, ही शिकून घेतली पाहिजे, जेणेकरून आपण स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ, म्हणजे आपण स्वतःबद्दल नेहमीच चांगलं बोलू, चांगले विचार ठेवू, जेणेकरून आपण कॉन्फिडेंटली कोणत्या परिस्थितीला हाताळू शकतो किंवा त्याच्याशी डील करू शकतो. मग ती व्यक्ती असेल, सिच्युएशन असेल, नाहीतर काही असेल. ते पर्सनल लाईफ असेल किंवा प्रोफेशनल लाईफ असेल. आपलं सेल्फ टॉक चांगलं असेल, तर आपलं कम्युनिकेशन देखील चांगलं होतं आणि आपण जगातल्या बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या मॅनेज करू शकतो. तर होपफुली तुम्हाला या सेल्फ टॉकबद्दल जसबी माहिती कळालीच असेल. याच्यापेक्षा अधिक माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा याच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही देखील कमेंटमध्ये ॲड करू शकता. धन्यवाद. ही गोष्ट ऐकल्याबद्दल, समजण्याबद्दल. आपला उर्वरित दिन चांगला जावो. धन्यवाद. थँक्स अँड बाय फॉर